राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। मंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली। शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू होणार। या टप्प्यात फक्त विम्याचेच पैसे नाही तर नुकसान भरपाईचे पैसे दिले जाणार आहेत। सरकारने या संदर्भात एक विशेष यादी जाहीर केली। या यादीत काही जिल्ह्यांची आणि काही गावांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत। याचा अर्थ असा, ज्या जिल्ह्यांची नावे या यादीमध्ये आहेत त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत। सरकारकडून त्या गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पैसे वाटप पूर्ण केले जाणार आहे। ही संपूर्ण यादी आता उपलब्ध असून ती शेतकऱ्यांना दाखवली जाणार आहे। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव असेल तर थेट पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत। काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळतील, काही शेतकऱ्यांना 16,000 पर्यंतची रक्कम भेटणार आहे, तर काहींच्या खात्यात 20,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होईल। पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळून जवळपास 20,000 ते 25,000 रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून जमा केले जातील। आता ही रक्कम हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना आता काळजी किंवा चिंता करायची बिलकुल गरज राहिलेली नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती आणि तपशील डिटेलमध्ये माहित करून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून टाका आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वर सेट करा, म्हणजे तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाई संबंधात अतिशय महत्त्वाच्या बातम्या रोज पाहायला मिळतील। तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव कमेंटमध्ये लिहा। तुमच्या भागाशी संबंधित पीक विम्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला 100% दिली जाईल। चला तर मग, अखेर सरकारचा मोठा निर्णय झाला। शेतकऱ्यांना वाटतही नव्हतं की असा निर्णय सरकारकडून घेतला जाईल। अलीकडे तुम्हाला माहीतच असेल, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन मागच्या काही दिवसात खूप तीव्र झालं। त्यामुळे सरकारने निर्णय घ्यायला सुरुवात केली। त्या आंदोलनाचा परिणाम सरकारवरही झाला। त्यामुळे सरकारने मोठी रक्कम जाहीर केली। कोणताही शेतकरी वंचित राहू नये असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्यांनी माहिती दिली की सरकारने पहिला टप्पा पूर्ण केला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराज होऊ नये आणि काळजी करू नये, कारण प्रत्येक शेतकऱ्याला मदत भेटणार आहे। आतापर्यंत सुमारे 8,250 कोटी रुपयांचं वाटप पूर्ण झालं असून फक्त 200 कोटी रुपये वाटण्याचं बाकी आहे। आता ही रक्कम 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये जमा करण्यात आली। आता उर्वरित जिल्ह्यांसाठी कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखीन 12,460 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। आता ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे, असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरजच पडणार नाही। थेट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पूर्णपणे जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे आता कोणतीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज उरलेली नाही। तर चला शेतकरी बांधवांनो, आता आपण पाहूया नेमके कोणत्या जिल्ह्यांना आणि तालुक्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे भेटणार आहेत। जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला थेट 19,000 रुपयाचा पीक विमा आणि 21,600 रुपयापर्यंतची नुकसान भरपाई 100% भेटणार आहे। तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला। आता यादी दाखवण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे। सरकारचं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने 2 अतिशय महत्त्वाची कामं पूर्ण केली पाहिजे। जर तुम्ही ही 2 कामं पूर्ण केली तर तुमचा पीक विम्याचा लाभ तुम्हाला 100% भेटेल। आता पाहूया ती 2 कोणती कामं आहेत। ही 2 कामं केल्याने तुमचा जो पीक विमा आहे आणि तुमची जी नुकसान भरपाई आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव 100% येईल। सरकारने एकूण 18,000 ते 21,000 रुपयांची थेट रक्कम बँक खात्यात जमा करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे आता काळजी करण्याची गरज उरलेली नाही। पण जर सरकारने सांगितलेली ही 2 कामं तुम्ही पूर्ण केली नाही तर तुम्ही या रकमेपासून वंचित राहू शकता। म्हणजेच ना पीक विम्याचे पैसे तुम्हाला भेटतील ना नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या हातात येईल। त्यामुळे जर तुम्हाला हे पैसे हवे असतील तर ही 2 कामं तुम्ही लगेच करून घ्या। त्यामुळे तुमच्या खात्यात 21,000 ते 25,000 रुपयांची रक्कम नक्कीच येईल। तर आता प्रश्न असा, ती 2 कामं कोणती ज्यामुळे तुमचं नाव यादीमध्ये येईल आणि तुम्हाला संपूर्ण रक्कम भेटेल? ही माहिती व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे।
त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही व्हिडिओला स्किप करू नका. पण त्याआधी पाहूया सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप सुरू होत आहे आणि कोणत्या तालुक्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईचे 20 ते 22,000 रुपये भेटणार आहेत, त्यांची यादी आपण पाहूया. त्यानंतर कोणती 2 महत्त्वाची कामं आहेत ती माहिती लगेच सांगणार आहे. तर आता लक्षपूर्वक व्हिडिओ पहा. आलेल्या माहितीनुसार सरकारने अधिकृतपणे यादी जाहीर केली. आजपासून 15 जिल्ह्यांमध्ये आणि 70 तालुक्यांमध्ये वाटपाला मंजुरी देण्यात आली असून हे वाटप सुरू सुद्धा झालेलं आहे. हे एक दिवसाचं नाही, म्हणजे एका दिवसात वाटप होणार नाही, तर या वाटप करायला जवळपास 4 ते 5 दिवस लागणार आहेत. हे काम 4 ते 5 दिवसांपर्यंत सतत चालू राहणार आहे. जर आज काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत तर उद्या किंवा 2 दिवसांनी त्यांच्या खात्यात 100% पैसे येतील. 4 ते 6 दिवसांच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. याचा अर्थ असा की आठवडाभरात 21,000 ते 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुमचा जिल्हा या यादीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आलेल्या माहितीनुसार या यादीमध्ये 15 जिल्हे आणि त्या 15 जिल्ह्यांमधील 70 तालुक्यांचा समावेश करण्यात आला. यातील पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. आता जिल्हे कोणते आहेत आणि तालुके कोणते आहेत याच्याबद्दलची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता परभणी जिल्ह्यासाठी सरकारने तब्बल 580 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. एवढी मोठी रक्कम जाहीर करण्याचं कारण म्हणजे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान झालं, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे थेट जमा करण्यात येणार आहेत. ज्यांच्या खात्यात अजून रक्कम आलेली नाही त्यांच्याही खात्यात लवकरच पैसे जमा होतील, अशी माहिती सरकारच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. काही शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई भेटणार आहे, तर काहींच्या वाट्याला 21,000 तर काहींना अक्षरशः 27,000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच सरकारने परभणी जिल्ह्यासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला. परभणी जिल्ह्याचं नाव अधिकृत यादीमध्ये स्पष्टपणे देण्यात आलं. त्यातील अनेक तालुके सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे थेट जमा होणार आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ही रक्कम मिळवण्यासाठी सरकारने तुम्हाला अतिशय महत्त्वाची 2 इम्पॉर्टंट कामं करायला सांगितलेली आहेत. जर ही 2 कामं तुम्ही पूर्ण केली तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, अन्यथा रक्कम थांबू शकते. नेमकी ही 2 महत्त्वाची कामं कोणती आहेत ते पुढच्या 2 मिनिटात आपण समजून घेऊ, त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर आता पाहूया पुढील जिल्हे जिथे पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. आलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांची नवीन यादी समोर आलेली आहे. जसं लाडक्या बहिणींना डीबीटीच्या माध्यमातून पैसे थेट खात्यात भेटतात, तसंच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुद्धा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार. याचा अर्थ असा की सरकारकडून रक्कम मंजूर होताच ती थेट तुमच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे आज नाही मिळाली तर उद्या किंवा पुढच्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला रक्कम 100% भेटणार आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पुढच्या 5 ते 6 दिवसात पैसे नक्की जमा होणार. तर पाहूया पुढचा जिल्हा. आता आपण पाहिला परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यानंतर नाव आलेलं आहे जळगाव जिल्ह्याचं. जळगाव जिल्ह्याचं देखील नाव या यादीमध्ये आलेलं असून या जिल्ह्यातील काही तालुके सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. या भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हेक्टरीप्रमाणे नुकसान भरपाई रक्कम जमा होणार आहे. काहींना 21,000, काहींना 15,000 तर काहींना फक्त 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम भेटणार आहे. आता ही रक्कम नुकसानाच्या प्रमाणात असून थेट सरकारकडून दिली जाणार आहे, त्यामुळे एकही शेतकरी वंचित राहणार नाही, असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेच्या दरम्यान स्पष्ट केलं. म्हणूनच कोणत्याही शेतकऱ्यांनी बिलकुल काळजी किंवा चिंता करू नये. राज्य सरकारकडून दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. तर आता पाहूया पुढचे जिल्हे आणि पुढचे तालुके जिथे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतील. यामध्ये यावल हा तालुका सरकारकडून समाविष्ट करण्यात आला. सरकारने जाहीर केलं यावल तालुक्यासाठी विशेष निधी मंजूर केला असून या भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल. यामुळे यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनीही कसलीही काळजी करायची गरज नाही. सर्वांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा होतील. तुम्ही अजिबात काळजी किंवा चिंता करू नका. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतला. ही खरोखरच सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यावल तालुक्यातील सर्व लाडक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आता पैसे थेट जमा करायचं काम सरकारने सुरू केलेलं आहे. जशा लाडक्या बहिणी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्याच पद्धतीने बळीराजा सुद्धा आमच्यासाठी लाडका आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणार असं सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे. तर चला आपण पाहूया आता पुढची यादी.
आलेल्या माहितीनुसार आता रावेर तालुका देखील या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला. रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होतील. या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 10,000 रुपये भेटणार आहेत. ज्यांच्याकडे 2 हेक्टर शेती आहे त्यांच्या खात्यांमध्ये त्या प्रमाणात रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कसली काळजी किंवा चिंता करायची गरज नाही. म्हणजे रावेर तालुक्यानंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर हेक्टरी 15,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार. त्यामुळे कोणालाही काळजी किंवा चिंता करायची आता गरज उरलेली नाही. 15,000 रुपयांपर्यंतची रक्कम, पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम थेट सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. यानंतरचा तालुका म्हणजे अमळनेर तालुका. आता हा जो तालुका आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे थेट त्यांच्या खात्यात भेटणार आहेत. जर तुम्ही अमळनेर तालुक्यातील असाल तर तुमच्या खात्यातही ही रक्कम जमा होईल. सरकारने अमळनेर तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केला असून या भागातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 15,000, 18,000 तर काहींच्या खात्यांमध्ये 21 ते 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार. म्हणून शेतकऱ्यांनी कसलीच काळजी करू नये. ही खरंच एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तर पुढे पाहूया पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा म्हणजे एरंडोल जिल्हा. या एरंडोल तालुक्याचं नाव सुद्धा सरकारने अधिकृत यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे थेट जमा केले जाणार आहेत. एरंडोल तालुका जळगाव जिल्ह्यात येतो आणि जळगाव हा खानदेश विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. या भागातही सरकारच्या माध्यमातून पूर्ण रक्कम वाटप करण्यात येणार आहे. यानंतरचा तालुका म्हणजे पाचोरा आणि भडगाव. हे दोन्ही तालुकेही या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आता रक्कम थेट जमा केली जाणार आहे. पाचोरा तालुक्यातील परिस्थितीकडे पाहिलं तर या भागात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना कोणाला 21,000 तर कोणाला अक्षरशः 27,000 रुपयांपर्यंतची रक्कम नुकसान भरपाईची रक्कम म्हणून सरकारकडून भेटणार आहे. हा पाचोरा तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये येतो आणि येथे थेट बँक खात्यांवर पैसे वाटप करण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये. पुढे अजून कोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यांची नावं सुद्धा आपण पाहूया. या ठिकाणी आलेल्या नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत. सरकारचं यावर स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे देत आहोत. मुख्यमंत्र्यांनी यासाठी तब्बल 11,000 कोटी रुपयांचं बजेट जाहीर केलं. आता पाहूया पुढचा भाग. पुढचा जो जिल्हा आहे तो आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यासाठी सरकारने मोठा निधी मंजूर केला. या भागात अतिवृष्टी आणि पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने थेट त्यांच्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामध्ये दर्यापूर, अचलपूर आणि मोर्शी या तालुक्यांचा समावेश सरकारने अधिकृतपणे केला. या सर्व भागातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर 21,000 ते 25,000 रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई जमा होणार आहे. काही शेतकऱ्यांना 15,000 भेटतील तर काहींना 18,000 रुपयांपर्यंतची रक्कम सरकारकडून मिळेल. सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की ही रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यांवर जमा करण्यात येईल. यामुळे कोणताही विलंब होणार नाही आणि कोणत्याही मध्यस्थाची गरज राहणार नाही. सरकारकडून जशी रक्कम मंजूर होईल तशी ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आमचं लक्ष म्हणजे प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत थेट मदत पोहोचवणं. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. पुढील काही दिवसात अमरावती जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होणार. काही शेतकऱ्यांना पैसे आधीच आले असतील तर उरलेल्यांना सुद्धा पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये 100% रक्कम भेटणार आहे. तुमचं नाव या यादीत लवकर यावं आणि पैसे मिळावेत यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा 2 गोष्टी करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यापैकी पहिली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खात्याचं ई-केवायसी पूर्ण करणं सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला मात्र रक्कम भेटणार नाही. आणि जर तुम्ही ही दोन्ही कामं पूर्ण केली असतील तर सरकारकडून मंजूर झालेली नुकसान भरपाईची थेट रक्कम तुमच्या खात्यात 100% जमा होईल. म्हणून अमरावती जिल्ह्यातील बळीराजांनी आता निर्धास्त राहायला हवं, कारण सरकारकडून थेट तुमच्या खात्यावर पैसे पाठवले जाणार आहेत. हा निर्णय तुमच्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. थोडक्यात सांगायचं तर सरकारकडून मंजूर झालेली 11,000 कोटी रुपयांची मदत आता अमरावतीसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पोहोचत आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला आपला हक्काचा पैसा नक्कीच मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या,
प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात संपूर्ण रक्कम जमा केली जाणार, पण त्यासाठी 2 महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक करणं आणि तुमचं ई-KYC करणं ही दोन्ही कामं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. जर तुम्ही दोन्ही कामं पूर्ण केली नसतील तर तुम्हाला कोणतीही रक्कम भेटणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही तातडीने ही दोन्ही कामं पूर्ण करून घ्या. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यापर्यंत रक्कम जमा होईल. सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून रक्कम सोडण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की कोणताही अधिकारी, बँक कर्मचारी किंवा संस्था मध्यस्थ म्हणून काम करणार नाही. सरकार तुम्हाला 15,000 ते 18,000 रुपये पाठवणार आहे. संपूर्ण रक्कम थेट बळीराजाच्या बँक खात्यात जमा होते. कुठेही अडकत नाही, कोणत्याही विलंबाशिवाय पोहोचते. मुख्यमंत्री असोत की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असो की एकनाथ शिंदे असोत, सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना DBTच्या माध्यमातून पैसे देत आहोत. ज्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यांनी चिंता करण्याचं कोणतं कारण नाही, कारण आजपासून तब्बल 17 जिल्ह्यांमध्ये आणि 80 तालुक्यांमध्ये पैसे थेट जमा होणार आहेत. आता हे वाटप पुढचे 4 ते 5 दिवस सतत सुरू राहील. सरकारचं म्हणणं आहे की जशी लाडकी बहीण असते तिला DBTच्या माध्यमातून थेट पैसे मिळतात, तसंच आम्ही आमच्या बळीराजाला देखील थेट DBTच्या माध्यमातून पैसे देणार आहोत. म्हणजे तिकडून सरकारकडून जे पैसे सोडले जातील ते थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. आता या यादीत पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% पैसे भेटणार आहेत. पण लक्षात ठेवा, सरसकट वाटप होणार नाही, म्हणजे सर्वांना एकसारखी रक्कम भेटणार नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. म्हणूनच तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर कोणी म्हणालं सोलापूर सांगितलं पण आम्हाला पैसे मिळाले नाहीत, तर कारण असं असू शकतं की वाटप टप्प्याटप्प्याने होत आहे. त्यानंतरचा जिल्हा जो आहे तो आहे उस्मानाबाद जिल्हा. आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. जरी हे वाटप सर्वांसाठी नसले तरी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना यामुळे 100% दिलासा मिळेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ई-KYCचं काम पूर्ण करून घ्या, कारण जर ई-KYC पूर्ण नसेल तर सरकारकडून पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. तुम्ही बिलकुल वेळ वाया घालू नका. तुमचं ई-KYC पूर्ण करा, म्हणजे सरकारकडून पाठवलेली रक्कम नुकसान भरपाई तुमच्या खात्यात 100% जमा होईल. आणखी काही महत्त्वाची कामं अजून बाकी आहेत, त्याबद्दलचा पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय. म्हणून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे. खालीच तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल, ते तुम्ही लगेच दाबा आणि बाजूला असलेल्या नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, म्हणजे सरकारकडून येणाऱ्या पुढच्या महत्त्वाच्या शेतकरी योजनांचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आम्ही तुम्हाला तुमच्या भागातील पीक विम्याची आणि नुकसान भरपाईची अचूक माहिती पुढच्या व्हिडिओत देणार आहोत. आणि हा व्हिडिओ कमीत कमी 10 ते 15 तुमच्या जवळच्या शेतकरी बांधवांना शेअर करा. त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा फायदा त्यांना सुद्धा घेता येईल. तर चला शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विम्याची आणि नुकसान भरपाईची सरकारकडून आलेली अतिशय महत्त्वाची माहिती. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.